प्रत्येक नाशिककराला हा प्रश्न आहे सर, की फक्त रस्तेच बनताना दिसतायत. बट व्हॉट अबाउट रोजगार? नाशिकच्या विकासाची व्याख्या सिंहस्थानंतर बदलणार आहे. सर, तुम्ही टॅगलाईन यूज करतायत, विकसित नाशिक 2047. ही टॅगलाईन यूज करण्यासाठी तुम्हाला अथॉरिटी कोणी दिली आहे? मी तर आत्तापर्यंत विकसित भारत ऐकलंय, विकसित महाराष्ट्र ऐकलंय आणि तुम्ही टॅगलाईन यूज करतायत विकसित नाशिक 2047. याची अथॉरिटी कोणी दिली तुम्हाला? बेसिकली हा जो प्रवास मी चालू केला आहे मोदींच्या प्रेरणेने चालू केला आहे. सिंहस्थानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर धरून आपण पण त्याला विकसित नाशिकचं एक फाउंडेशन का नाही तयार करू? पण सर, विकसित नाशिकमध्ये आता थोडा एक खोचट प्रश्न विचारतो तुम्हाला, की आत्ता सध्याची युद्धस्थिती, त्यानंतर अवकाळी पाऊस येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, त्याचं आयात निर्यातीवर होणारं नुकसान. नाशिकमध्ये आता विविध स्कॅम चालू आहे. लव जिहाद झालं, त्या IT कंपनीमध्ये आता जे घडलं, तर नाशिक आता एका वेगळ्या फेजला तोंड देत आहे. तर मी नाशिक फाउंडेशन याला कसं ॲड्रेस करणार? यात काय हेल्प करू शकणार मी नाशिक फाउंडेशन? याला मी शब्दात म्हणजे की नाशिकचा संकट काळ हां. म्हणजे पूर्ण अर्थकारणाची गरगर लागणार. प्रबोधनाकडून प्रगतीकडे याचा काय अर्थ एक्झॅक्टली? कोणीतरी येऊन आपल्यासाठी काहीतरी करेल हे आता विसरून जा. हे आपल्यालाच करायचे. हे आपली भूमी आहे बरोबर. सिंहस्थाची. करेक्ट. नमस्कार, मी उदय बडगुजर. अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नाशिक म्हटलं की नाशिककरांचं खूप प्रेम आहे नाशिकवर, बरोबर. पण नाशिकचा विकास, विकसित नाशिक या गोष्टी आत्तापर्यंत आपण फक्त ऐकत आलोय. कधी घडताना दिसलं नाहीये. खूप सारे प्रोपगेंडाज नाशिकमध्ये चालतात. खूप साऱ्या घडामोडी चालतात. पॉलिटिकल उलाढाल्या चालतात. बट रिझल्ट कधी दिसला नाहीये नाशिकमध्ये. रस्ते खंदून ठेवलेले दिसतात. पण रस्त्यांचाच विकास होतोय हे दिसतंय आपल्याला. बट नाशिकमध्ये IT कंपनीज, टुरिझम हे कधी डेव्हलप होणार? याच्यावर कोण लक्ष देतंय? सो या सगळ्या नाशिककरांच्या प्रश्नांसाठी आज आपण इन्व्हाईट केलेलं आहे एक अत्यंत एनर्जेटिक आणि ब्राईट पर्सनॅलिटीला, ज्यांचं व्हिजन आहे, की विकसित नाशिक घडवायचं आहे. सो वेलकम करूयात आपण मिस्टर संजय कोटेकर सरांचं. सर वेलकम. नमस्कार. उदयजी, तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली आणि अर्बन स्टुडिओमध्ये एक नक्कीच विकसित नाशिकचा हा पहिला हं, हं. पाया म्हणूया, तर याची सुरुवात करूया. सर तुमच्याबद्दल थोडं ब्रीफ इंट्रोडक्शन देऊ शकता? बेसिकली मी ॲक्सेस IT ग्रुप माझी IT कंपनी आहे, ज्याच्यामध्ये मी नॉर्थ अमेरिकेच्या क्लायंटला सर्व्हिसेस देतो ओह! आणि बिझनेस डेव्हलपमेंट हाच माझा रोल आहे. तर त्यालाच धरून मी नाशिक डेव्हलपमेंट फाउंडेशनमध्ये मोठ्या उद्योगांचं बिझनेस डेव्हलपमेंटच एक प्रकारे करतोय, की त्यांना नाशिकमध्ये मला बोलवता येईल हं. आणि त्यांनी इथे बिझनेस करावा. हाच त्याचा माझा आणि एक पूरक रोजगार त्यामध्ये तयार होईल आणि इकॉनॉमी बूस्ट व्हावी. धिस इज द ओन्ली ऑब्जेक्टिव्ह, नथिंग एल्स. तर एक सुरुवात आहे, वेळ लागेल. हं, हं, हं. पण मी जसं तुम्ही म्हटला, की नाशिकमध्ये टुरिझम, IT, इंडस्ट्री किंवा ॲग्रो, हं, तर हं. आपल्याकडे एका वेळेस 10 उद्योग एका वेळी रन होतायत. हं, हं. तर विकसित नाशिक म्हणा किंवा मी नाशिकर पण त्याला फक्त एक टप्पा आपल्याला वरती न्यायचा आहे. कारण आपल्याकडे स्मॉल, मीडियम भरपूर मोठे उद्योग आहेत. बरोबर. तर मोठा उद्योग जर आणला त्या क्षेत्रातला, तर सगळ्यांना काम मिळेल आणि रोजगार तयार होतील. परफेक्ट, परफेक्ट. एवढाच एक प्रयास आहे. ओके. बट हा प्रयत्न करत असताना कुठल्यातरी पॉलिटिकल सपोर्टची गरज असते असं मला वाटतं. सो तुम्ही कुठल्या पार्टीमध्ये आहात आता? भाजपचा मी कार्यकर्ता आहे फक्त. ओके. भाजप उद्योग आघाडीमध्ये जिल्हा विकास समन्वयक हे पद आहे माझ्याकडे. पण रोल विकसित नाशिकच आहे. तर असं समजा अ, नाशिक भाजपसाठी, नाशिकची आणि मोदींजींच्या प्रेरणेने म्हणा. हं, हं. तर हे काम मी करतोय आणि माझा रोलच आहे तो. म्हणजे ही तुम्ही जबाबदारी म्हणा. म्हणजे तुम्ही मोदीजींना फॉलो करतात. मी मोदीजी जसं तुम्ही मोदी भक्त म्हणतात तसं हां. नाहीये. अभ्यासू आहे थोडासा. ओके. आय-टीमध्ये मला अ, जी एक्सपर्टाईज आहे, हं, हं. तीच मी नाशिकला यूज करतोय. मी नाशिकचा खऱ्या अर्थाने फक्त बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे. एक्झिक्युटिव्ह म्हणा. हं, हं. माझा रोल आहे एअरपोर्टपर्यंत बिझनेस आणणे हं. आणि मग तो शासनाने म्हणा किंवा नाशिकच्या स्टेक होल्डरनी तो घ्यावा आणि त्याची ग्रोथ करावी. खरं ओके. म्हणजे अवघे धरू सुपंथ.
खरं आहे. हं, हं, हं. याचा काही मालकी हक्क माझा नाही आहे. हं, हं. हा रोडमॅप आहे नाशिकच्या विकासाचा. ओके. माझा नाही आहे. त्यातल्या काही गोष्टीवर मी काम करणार आहे. हं, हं. बाकीचं तर ना एक प्रबोधनातून प्रगती म्हणा, हं, हं, एक हं. मोटिव्हेशन, की लोकांना कळावं, की नाशिकमध्ये व्हॉट इस द ॲक्चुअल वे ऑफ डेव्हलपमेंट. खरं आहे. एक्झॅक्टली. हं. आणि हे जे सिंहस्थामध्ये आपल्याला तुम्ही म्हणताय खड्डे, खड्डे नाहीये, तो विकासाचा पाया आहे. प्रत्येक नाशिककराला हा प्रश्न आहे सर, की फक्त रस्तेच बनताना दिसतायत. बट व्हॉट अबाउट रोजगार? नाशिकच्या विकासाची व्याख्या सिंहस्थानंतर बदलणार आहे. आतापर्यंत लोकांना असं वाटतं, की विकास म्हणजे रस्ते, हं. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि टेंडर्स. करेक्ट? राइट. हा गैरसमज आहे. करेक्ट? आणि ते दिसतं. हं. पण सिंहस्थानंतर एकदा पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आपलं, एकदा अद्ययावत. ओके. म्हणजे कनेक्टिव्हिटी म्हणा, एअर कनेक्टिव्हिटी म्हणा आणि रिंग रोड. तर नक्की नाशिकचा विकासाचा व्याख्या ही रोजगार आणि उद्योगच असेल. हा माझा शब्द आहे. ओके. पण सर तुम्ही टॅगलाईन यूज करतायत, विकसित नाशिक 2047. ही टॅगलाईन यूज करण्यासाठी तुम्हाला अथॉरिटी कोणी दिली आहे? आणि मी तर आत्तापर्यंत विकसित भारत ऐकलंय, विकसित महाराष्ट्र ऐकलंय आणि तुम्ही टॅगलाईन यूज करतायत विकसित नाशिक 2047. तर याची अथॉरिटी कोणी दिली तुम्हाला? बेसिकली हा जो प्रवास मी चालू केला आहे, मोदींच्या प्रेरणेने चालू केला आहे. हं. 2014 पासून त्यांचा पूर्ण डेव्हलपमेंटचा रोडमॅपचा मी अभ्यास करतोय. राइट फ्रॉम गुजरात सीएम म्हणा किंवा अ, विकसित भारत म्हणा किंवा जी-एस-टी किंवा न्यू इंडिया त्यांचा जो इनिशिएटिव्ह होते. सागरमाला, भारतमाला किंवा जे रिफॉर्म्स त्यांनी जे केले, हे अभ्यास करत ते ॲड होत गेले माझ्या व्हिजनमध्ये. आणि मग ज्यावेळेस ते अ, आता रिसेंटली नागपूरला पण विकसित नाशिक नागपूर हं. 2047 लॉन्च झालं. सीएम स्वतः होते, मित्राबरोबर आणि आय-एम-एम. येस. तर मी या नाशिक 2.0 वर जे काम करत होतो, सस्टेनेबल अँड बॅलन्स ग्रोथ. तर त्याच मॉडेलला मी हे चेंज केलं, की नाशिक 3.0 सिंहस्थानंतर जे इन्फ्रास्ट्रक्चर धरून आपण पण त्याला विकसित नाशिकचं एक फाउंडेशन का नाही तयार करू? म्हणजे आज ना उद्या कन्सिडरेशन होईल आपलं पण. हं, हं, हं. या आशेवर, की उद्या आणि गुड न्यूज अशी आहे, की मित्रा जे आहेत सीएमचे चीफ इकॉनॉमी ॲडवायझर, हं, हं. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी अप्रूव्हल दिलं, की हे सगळं मला सबमिट कर आणि नक्की आम्ही नाशिकचा पुढे विकसित नाशिक 2747चा व्हिजनवर काम करूया. ओके. सो मी ऐकलंय सर, की तुम्हाला विकसित भारत स्टेट गव्हर्नमेंटचा अवॉर्डही मिळालेला आहे. तो कसा मिळाला तुम्हाला? आता हा एकमेव अवॉर्ड मला आजपर्यंत मिळाला आहे गेल्या 9-10 वर्षात काम करून. हां, हां. आणि तोच एक सन्मान आहे. मला त्याचे मोटिव्हेशन म्हणा, ज्यावेळेस अ, विकसित भारतला बरोबर मोदींनी प्रत्येक कडून पण विकासाचा आराखडा मागितला, जो ॲड होईल 5 ट्रिलियनमध्ये. तर त्याचं नाव होतं डी-डी-एस-एफ-ए म्हणजे डिस्ट्रिक्ट येस. डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी ॲक्शन प्लॅन. तर प्रत्येक म्हणजे हे थोडं जिल्ह्यां एक्सप्लेन करू शकतात का डी-डी-एस-ए-पीचं? हो. तर प्रत्येक जिल्ह्यानी याच्यामध्ये अ, आपलं योगदान द्यायचं होतं. हं, हं. आणि मग त्याला जिल्हा विकास आराखड्याचं नाव झालं. करेक्ट. ओके. आणि मग माझ्याकडे तर हा व्हाईट पेपर रेडी होता नाशिक 2.0. ओके. तो मी नाशिकचे 10 बिझनेस सेक्टर जे आहेत रनिंग, त्याचा एक कसा प्रायव्हेट ग्रोथ करता येईल टप्प्याटप्प्याने, हा 80 पानाचा रिपोर्ट त्यांना मी सादर केला आणि तो एक्सेप्ट केला. आणि मग एक शासनाची कमिटी झाली 14 लोकांची, अधिकाऱ्यांची आणि त्याच्यामध्ये मी होतो. तर सुरुवातीला व्हिजन डॉक्युमेंटवर काम झालं, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिसरच्या अंडर. त्यानंतर ॲक्शन प्लॅन झाला आणि मग रेव्हेन्यू प्लॅन पण झाला. तर याच्यामध्ये बेसिकली 3 सेक्टर होते. एक होता प्रायमरी म्हणजे शेती आणि अलाइड उद्योग. दुसरा होता सेकंडरी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेस इंडस्ट्री आणि तिसरा होता टर्शरी म्हणजे सर्व्हिस सेक्टर, आय-टी, टुरिझम म्हणा. करेक्ट. तर याचं काम करत करेक्ट अजून तो फाईन ट्यून झाला आणि नंतर मग वर्ल्ड बँकेच्या ऑफिशियल समोर पण मला प्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. आणि नंतर मग फायनल फिगर होती त्याची 2,75,000 करोड प्लस 17% जी-डी-पी ग्रोथ जी हं. आपल्या डी-एमनी चीफ सेक्रेटरीला प्रेझेंट केली. ओके. आणि तेच नाशिकचं आता डी-डी-एस-एफ-एच्या अंडर टार्गेट आहे. तर हे ओके. विकसित भारतसाठी. ओके. आता ते मे बी 2030 पर्यंत जाईल. तर मग याच्यावर काम केल्यावर
प्राउडली सेइंग की माझा रोल खूप मोठा, मी ज्याच्यात जास्त योगदान दिलं ओके. आणि हा अवॉर्ड मला मिळाला. आणि हा फर्स्ट अवॉर्ड होता तुमचा. एकच. सर खूप महत्वाचं आहे. अवॉर्ड इज अवॉर्ड. 1 असो किंवा 10. आणि माझ्यासाठी तो मोटिव्हेशन आहे. राइट. म्हणून त्या विकसित नाशिकचा जन्म झाला. बट सर विकसित नाशिकमध्ये आता थोडा एक खोचट प्रश्न विचारतो तुम्हाला, की आत्ता सध्याची युद्धस्थिती, हं, त्यानंतर पावसाचं अवकाळी पाऊस येतोय. हं, त्यामुळे शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, हं, त्याचं आयात निर्यातीवर होणारं नुकसान. हं, नाशिकमध्ये आता विविध स्कॅम चालू आहे. हं, लव्ह जिहाद झालं, त्या आय-टी कंपनीमध्ये आत्ता जे घडलं. हं, तर नाशिक आता एका वेगळ्या फेजला हं, तोंड देतंय. हं. तर मी नाशिक फाउंडेशन याला कसं ॲड्रेस करणार? यात काय हेल्प करू शकणार मी नाशिक फाउंडेशन? बेसिकली याला मी शब्दात म्हणेल की नाशिकचा संकट काळ. हां, म्हणजे पूर्ण अर्थकारणाला याच्याने गरगर लागणार. कारण कालपर्यंत आपलं अर्थकारण जे होतं ते शेती आणि एक्सपोर्ट आणि दुसरं होतं लक्झरी रिअल इस्टेट. हेच आपल्याला वाचायचं की विकासाचं मॉडेल आहे. आणि आपण त्याला पूरक जे उद्योग आहेत, सपोर्टिंग बिझनेस हं, सेक्टर, हं. आय-टी, इंडस्ट्री आणि टुरिझम याकडे लक्षच दिलं नाही. खरं आहे. आणि आता हे दोन्ही टॉपचे 2 डिक्लाइन झाले. खरं आहे. उद्योगग्रस्त परिस्थिती म्हणा, इन्फ्लेशन म्हणा. तर आता आपल्याला नाशिकला एक सपोर्टिंग बिझनेस सेक्टरवर काम करण्याची नितांत गरज आहे. बरोबर. आम्ही तो प्रयत्न करतोच आहे. तर आता सिंहस्थ येतोय, हं, हं. तर मला वाटतं टुरिझमनी सुरुवात करायला पाहिजे. कारण सिंहस्थ टुरिस्ट येणारच आहे. राइट. पण त्याला जर आपल्याला ऑर्गनाइज करता आलं, हं. आपल्या एक्झिस्टिंग टुरिझमला सिंहस्थाचा वापर करून कायमस्वरूपी आपल्याला जर त्याला इंडस्ट्रीमध्ये कन्व्हर्ट करता आलं, तर म्हणजे एक त्याचा रोजगार होईल आणि आपली ग्रामीण आणि शहरी त्याच्यामध्ये इकॉनॉमी बूस्ट होऊ शकते. हं, हं, हं. आणि त्यानंतर ॲग्रो आहे. त्या राइट. ॲग्रोमध्ये एकाच तालुका सध्या वर्चस्व आहे. तर अजून 5 तालुक्यांमध्ये तिथलं जे त्यांचं हॉर्टिकल्चर प्रॉडक्ट आहे, त्याला पण एक्सपोर्ट लेव्हलला नेलं. त्यांच्यामध्ये व्हेंचर कॅपिटलिस्ट आणले, बायर्स आणले. तर एक ॲग्रो प्रोसेसिंगचं आपल्याकडे ती पण इंडस्ट्री होऊ शकते. करेक्ट. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला तिसरं म्हणजे इंडस्ट्री. करेक्ट. तर इंडस्ट्रीमध्ये तर जमीन लँड ॲक्विजिशन हा मोठा प्रॉब्लेम आहे. राइट. होत नाहीये ते. याला वेळ लागतोय. तर प्रायव्हेट एस-ई-झेड जर आपण त्याच्यामध्ये पुश केले हं, हं, हं. आणि आपल्याला हवे असलेले जे उद्योग आहेत मोठे, हं, हं, हं. ते जर आपल्याला आणता आणले, हं, हं, कारण हं. आपल्याकडे स्मॉल आणि मीडियम खूप आहेत. तर राइट. याच्यामुळे सगळ्यांना उद्योग मिळेल, काम मिळेल आणि नाशिकमध्ये रोजगारही वाढतील आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही तयार होतील. बरोबर. तर हे जे आज म्हणताय तुम्ही की रिसेशन नाशिकचा, हं, तर हं. नक्की तो कायापालट होऊ शकेल. फक्त आपल्याला गरज आहे की ॲडिशनल बिझनेस सेक्टरला पण आता लक्ष देण्याची गरज. राइट, राइट. सो त्यासाठी तुम्ही आपली जी चर्चा झाली मगाशी, की तुम्ही एक विकसित चार्ट तयार केला आहे. हं. सो त्याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन देऊ शकतात का? ॲक्चुअली ज्यावेळेस हा विकसित भारतवर काम केलं आणि ते 10 बिझनेस सेक्टर आहे. तर लक्षात आलं की आता टार्गेट तर दिलंय आणि जी-डी-पी ग्रोथ आहे आपण सेंट्रलला दिली आहे. हं, हं. $5 ट्रिलियन त्यांनी ठरवलं आहे. महाराष्ट्राचं $1 ट्रिलियन ठरवलं आहे. तर याचं करायचं काय? तर मी म्हटलं बरोबर. चला जेव्हा ते यालाच आपण प्रायव्हेट विकसित नाशिक 2047 हं. असं ऑब्जेक्टिव्ह जर पुढे नेलं, खरं आहे. कारण याच्यामध्ये सुरुवात जर आपण प्रायव्हेटली केली, मोठ्या उद्योगांचं आपण फाउंडेशन तर तयार करू शकलो 2030 पर्यंत, तर त्याचा एक पायंडा तयार होईल ना, खरं आहे. आणि मग ऑटोमॅटिकली जर आपण फाउंडेशन तयार केलं, तर ते डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि सेंटर त्याला सिरियसली घेतील आणि त्याची ग्रोथ होईल टप्प्याटप्प्याने. खरं आहे. नाशिकचा प्रॉब्लेम काय आहे, हं. की आपल्याला वाटतं कोणीतरी येऊन आपल्यासाठी करणार आहे. करेल. बरोबर. खरं आहे. तर माझं म्हणणं आता या परिस्थितीत आपणच सुरुवात केली पाहिजे. पाया आपण खोदला पाहिजे. बरोबर. खरं आहे. पाया खोदायला दुसरं कोणी येणार नाही. तो आय-टीचा म्हणा किंवा ॲग्रोचा म्हणा किंवा टुरिझमचा म्हणा. खरं आहे. ते आपल्यालाच केलं पाहिजे. खरं आहे. या परिस्थितीत बघा बाकी शहरांमध्ये सगळीकडे ग्रोथ आहे. हं. औरंगाबादला आहे. त्याच्यानंतर नागपूरला ग्रोथ आहे. आणि त्यानंतर आता तिसरी मुंबई, चौथी मुंबई. बरोबर. तर मग आपला नंबर लगेच काही लागणार नाहीये. तर करेच तर मग तोपर्यंत आपण काय करूया, एवढं जे इन्फ्रास्ट्रक्चर मिळतंय सिंहस्थाला धरून, हं, हं, हं. यालाच जर आपण तोपर्यंत
14 मोठ्या शहरात जाऊन बरोबर. आपल्याला हवे असलेले उद्योग हं. हे जर तोपर्यंत आणू शकलो त्यातले काही, हं, हं, हं. तर आपल्या अर्थकारणाला नक्कीच नवीन चालना मिळेल. बरोबर सर, परफेक्ट. म्हणजे नुसतंच मी नाशिकवर प्रेम करतो हे म्हणून चालणार नाही. त्यासाठी ॲक्ट करणं पण गरजेचं आहे प्रत्येक नाशिककराला. मी काही आकडे बघितले होते तुमच्या त्या ब्लूप्रिंटमध्ये, की 90 बिलियन जी-डी-पी जी-डी-पी. हां. आणि 1,00,000 नोकऱ्या, रोजगार. सो हे आकडे कुठून आलेत त्यात? कसे घेतले तुम्ही? बेसिकली काय आहे, की 2022ला जे स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं, त्यांनी जे रिपोर्ट दिला त्यामध्ये 50% जी-डी-पी कॉन्ट्रिब्युशन हे 13 जिल्ह्यातून होतं भारताच्या. आणि त्यामध्ये विशेष म्हणजे आपल्या नाशिकचा 13वा नंबर होता. 56 बिलियन जी-डी-पी म्हणू. जी-डी-पी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक डिस्ट्रिक्ट प्रोड्यूस. प्रोड्यूस. करेक्ट. जी-डी-पी हा वेगळा. येस. करेक्ट. तर उत्पादकता म्हणता येईल आपल्याला. ओके. आणि 13वा नंबर म्हणजे हं, हं. एवढी मोठी आपली उपलब्धी पूर्ण जिल्ह्याची म्हणता येईल. आणि त्यामध्ये बघितलं की सुरत 80 याच्या बिलियनवर 8व्या नंबरवर. करेक्ट. तर सुरत 80. सुरत 80 आपल्यावरती आणि ओके. आपलं 56 बिलियन. हो, हो. तर मग मी म्हटलं की यामध्ये आपले जे 10 बिझनेस सेक्टर आहे, हं. हे जर फक्त एक टप्प्याने वरती नेले, हं, हं, हं. करेक्ट. एज्युकेशन म्हणा, त्यानंतर फिल्म सिटी म्हणा, मेडिकल टुरिझम हे ॲडिशनल झाले किंवा ड्रायपोर्ट म्हणा, लॉजिस्टिक म्हणा, करेक्ट. आपल्याकडे एका 10 उद्योग रन होत आहेत. हं, हं. हे जर थोडं आपण डायरेक्टली 90ला जातो 56 वरून. करेक्ट. आणि आपला 9वा नंबर होतो. तर 9th रँकिंग तसा हिशोबाने आहे हं, हं, हं. आणि 90 बिलियन जी-डी-पी आहे हं, हं. आणि त्याच्यात 1,00,000 रोजगाराचं टार्गेटच आहे. करेक्ट. ते सहज साध्य आहे. ओके. म्हणून हा पूर्ण मी चार्ट जो बनवला आहे विकसित नाशिक 2047 करेक्ट. त्याच्यामध्ये ही फाउंडेशन आहे ते. करेक्ट. एक चळवळ आहे. तर मोठ्या उद्योगांचं म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये म्हणता येईल की लार्ज प्रोजेक्ट्स एंड इनिशिएटिव्ह रिअलिस्टिक फाउंडेशन. ओके. नाशिक 2.0 आणि आता नाशिक 3.0 हे काय आहे मग एक्झॅक्टली याच्यात डिफरन्स काय असणार आहे? अरे आकडे नाही आहे, हा प्रवास आहे, हा प्रवास आहे. हा फेजेस आहे. ओके. जसं 2018 पासून चालू झालो. हं, हं, हं. तर पहिले नाशिक 2.0 मध्ये सुरुवात होती. हं, हं, हं. तर पियुष सोमानींचं ESG सॉफ्टवेअर जे आहे सी-एम-डी त्यांनी सुरुवातीला खूप सहकार्य केलं. त्यांच्या ऑफिसमध्ये, लॉनमध्ये सगळ्या मीटिंग व्हायच्या. ESDSचे होणार आहेत ना ते? हां, ओके. येस. आणि मग यामध्ये कसं करता येईल आपल्याला हा प्रवास? तर काय करता येईल? कसं फाउंडेशन तयार करता येईल? हं, तर हं. यामध्ये मग 10 बिझनेस सेक्टरचे जे मान्यवर होते, हं, हं, हं. यांना आम्ही टप्प्याटप्प्याने बोलवून, त्यांच्याशी विचार-मंथन करून, हं. थिंक टँक करून, त्यामध्ये एक अजेंडा तयार करतो, की कशा तऱ्हेने आपल्याला काय व्हॅल्यू एडिशन करता येईल. करेक्ट. तर त्या पहिल्या टप्प्यामध्ये हे 10 बिझनेस सेक्टरच्या वेगवेगळ्या कमिटीज तयार झाल्या. हं, हं. अरे ग्रुप्स तयार झाले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मी बोललो, की जो व्हाईट पेपर तयार झाला तो जिल्हा विकास आयोगाकडे काम करायची संधी मिळाली 2 वर्ष म्हणा, 14 महिने आणि विशेष म्हणजे याच्यावर मी कुठलाही कन्सल्टिंग फी न घेता ते फ्रीमध्ये काम केलंय नाशिकसाठी हो, हो, हो. 14 महिने. स्वतःच्या खिशातनं तुम्ही खर्च केलेत नाशिकसाठी. आता मी भूमिपुत्र आहे नाशिकचं, माझं काम आहे ते. असंच सगळ्यांनी विचार करावा एक्झॅक्टली, विकासासाठी. एक्झॅक्टली. आणि त्यानंतर मग हे 2 महिने. तर हा नाशिक 2.0 याला आपण नाव दिलं सस्टेनेबल अँड बॅलन्स ग्रोथ. म्हणजे एक रोडमॅप तयार झाला. करेक्ट. आणि मग नाशिक 3.0 म्हणजे आता 2026 ते 30 30. किंवा आता त्याला मी असं म्हणू शकतो, की प्री सिएस्ता, पोस्ट सिएस्ता. तर बरोबर. 2.0 आधी हं. आणि 2.0 नंतर. ओके. म्हणजे आता आपण मोठ्या उद्योगांचं इथे फाउंडेशन तयार करणार आहे रोड मॅपला धरून. सो तुम्हाला काय वाटतं, की 3.0 म्हणजे सिंहस्ता नंतर 2030 जे येणार आहे, तर काय ग्रोथ होऊ शकते नाशिकमध्ये? खूप मोठा प्रश्न आहे. करेक्ट. आता सिंहस्थामध्ये जे आपल्याला 25,000 कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर भेटतंय, म्हणजे हे साधू महंतांचा आपल्याला आशीर्वादच आहे. प्रगतीसाठी म्हणा, उद्योजकसाठी. करेक्ट. म्हणजे एम्प्लॉयबिलिटी टू एंटरप्रेन्योरशिप हा प्रवास चालू होणार आहे आपला आता. तर यामध्ये जे आपले रनिंग बिझनेस सेक्टर आहे. करेक्ट. तर यामध्ये जे मोठे एम-एन-सी कंपन्याज आहेत, अक्रॉस इंडिया म्हणा, करेक्ट.
यांना नाशिकमध्ये येण्याचा एक खुशकीचा मार्ग तयार होणार आहे. हं, नवीन हं, हं. एअरपोर्ट आहे. रिंग रोडच्या आजूबाजूला जमीन सहज उपलब्ध होईल कमी दरामध्ये, बरं आहे. आणि जी कनेक्टिव्हिटी आहे समृद्धी, चेन्नई-सुरत म्हणा किंवा जे-एन-पी-टी म्हणा किंवा ओव्हरऑल जी आहे नाशिकचे रस्ते, नाशिकचं ओव्हरऑल जे ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, हं, हं, हं. ते आता जे मी म्हटलं होतं, की नवीन प्रवास आहे हा उद्योग आणि रोजगाराचा. करेक्ट. बरोबर. थोडा वेळ लागला आपल्याला, हां, हां, हां. पण मान्य करता. नाशिक लेट आहे, पण नक्की थेट जाईल. थेट जाईल. आणि तुमच्यासारखे व्यक्तिमत्व जेव्हा लढायला स्टार्ट करतायत आत्ता, ते पण आत्ताच मी आपल्याला बोलता-बोलता मला हे कळालं, की तुम्ही स्वखर्चाने काही गोष्टी करताय. सो ग्रेट सर, ग्रेट. म्हणजे स नाशिकसाठी या लेव्हलला काम करणं, हे प्रत्येकाच्या बसची बात नाहीये. सर मी काहीही वेगळं करत नाहीये. माझी एक्सपर्टाईज आहे बिझनेस डेव्हलपमेंट. मी हं, हं. फक्त नाशिकसाठी बिझनेस डेव्हलपमेंट करते. आपल्या बिझनेसला धरून. माझं म्हणणं असेल, की भूमिपुत्र आहात ना, आता काय करताय, की नाशिकचे काही जे बाहेर आहेत, ते नाशिकला निगेटिव्ह बोलतात. नाशिकमध्ये ते नाशिकमध्ये असं, नाशिकमध्ये तसं. तर फॉर एक्झाम्पल माझी मुलगी स्वीडनमध्ये आहे. हं. तिला टी-सी-एसचं कळालं. करेक्ट. ओके. हां. त्यानंतर माझा भाऊ आय-आय-टी आहे. हं, मुंबईला असतो, मोठा उद्योजक आहे. तो पण तिथून नाशिकबद्दल बोलतो निगेटिव्ह. हं. असं तुझं, असं तुझं. माझं म्हणणं आहे, की अरे, आपण भूमिपुत्र आहोत ना. मग आपल्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये काही कमी-जास्त प्रत्येक ठिकाणी असतं. तर मग आपलं काम आहे ना त्याचं करेक्ट करणं, हं, त्याच्यावर हं, हं. काहीतरी रोडमॅप तयार करणं, करेक्ट. बरोबर. थोडासा वेळ देणं, करेक्ट. आणि जर आपण म्हणणार, की कोणीतरी आपल्यासाठी येऊन करेल, हे कसं काय शक्य आहे? करेक्ट. बरोबर. सुरुवात आपण करायची आणि मग जर शासनाला आपण प्रॉपर डी-पी-आर दिला, प्रॉपर ब्लूप्रिंट दिली, करेक्ट. आणि सुरुवात आपण केली, तर नक्की ते त्याचा विचार करतील ना. सिंहस्थाचाच विषय चालू आहे. तर सिंहस्थामध्ये पर्यटन खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हं, हं. आणि जसं मी तुमची ब्लू प्रिंट बघितली, त्यामध्ये सिंहस्थ कनेक्ट आणि नाशिक व्हॅली टुरिझम हं, हे नवीन संकल्पना आणल्यात तुम्ही. हं. बट ऑलरेडी मेक माय ट्रिप झालं, गो बिबो झालं, ह्या सगळ्या कंपन्या तर आहेत. मग ह्या नवीन कन्सेप्टची काय गरज आहे? आता तुम्हीच म्हटले होते, की नाशिकचा संकट काळ. हं. तर ॲडिशनल बिझनेस सेक्टर, करेक्ट. म्हणजे नाशिकच्या अर्थकारणाला गती देऊ शकेल. तर मला वाटतं सिंहस्थ जो धरून आलाय, तो टुरिझमच आहे. करेक्ट. पण नाशिकमध्ये जर आपल्याला क्वालिटी टुरिस्ट आणायचे, हा एक प्रयत्न आहे. म्हणून त्याला आपण नाव दिलं नाशिक व्हॅली. करेक्ट. आणि तो सिंहस्थला धरून घेतला म्हणून त्याला सिंहस्थ. पण तो कायमचा राहणार आहे. हं, हं. कायमचा राहणार. तर याच्यामध्ये मेन उद्देश आहे, की नाशिकमधले जे टुरिझम 50 डेस्टिनेशन आहे, ते आपण एकत्र केले आणि त्याच्यामध्ये सिंगापूरसारखं 3 नाईट्स 4 डेजचं पॅकेज बनवतोय. हं, हं, हं. आणि यामध्ये एक पॅकेज थ्रू विमानही आपल्याला 14 मोठ्या शहरांमधून तिथला टूर ऑपरेटर, तिथला टूर ऑपरेटर. असं करून टूर ईझी वेने हं, पॅकेज थ्रू हं. आणायचे ओके. आणि त्यांना जास्त दिवस नाशिकमध्ये थांबवायचे. ओके. कारण आजचा प्रॉब्लेम काय आहे नाशिकमध्ये टुरिस्ट आले 1-2 दिवसच थांबतात. हं, जास्त एका ठिकाणाहून दुसरीकडे एवढं जात नाही. खरं आहे. हं, हं. तर आपल्याला त्यांना याच्यामध्ये आपण 10 टुरिझम सर्किट तयार केले. ओके. म्हणजे रिलिजियस टुरिझम आणि डिव्हाइन नेचर. हं, हं, तर हं. म्हणजे निसर्गही बघता येईल, वायनरी बघता येईल, ॲग्रो टुरिझमही करता येईल आणि आपल्याकडे जेवढे बोटिंग म्हणा किंवा बौद्ध टुरिझम आहे, करेक्ट. त्याच्यानंतर लेणी आहेत, करेक्ट. किल्ले आहेत. तर याचे वेगवेगळे सर्किट आम्ही तयार केले 10 ओके. आणि त्या पॅकेजमध्ये त्यांनी 2-3 सर्किट घ्यावे हं, हं. आणि नाशिकमध्ये भरपूर स्टे ऑप्शन आहे आपल्याकडे. फार्म बरं. हाऊसेस आहेत, 3 स्टार, 5 खूप. स्टार. तर ज्याचं बजेटनुसार ते एअरपोर्टला तो टुरिस्ट येईल हं, हं. आणि तिथंच टॅक्सी त्यामध्ये इन्क्लूड असेल हं, आणि तो टॅक्सीवालाच गाईड असेल आणि त्याच्यातून तो पूर्ण नाशिकचं पर्यटन करेल हं, हं, हं. आणि इथल्या अर्थकाराला नवीन चालना मिळेल आणि ग्रामीण रोजगार, शहरी रोजगार हे तयार होतील. वाढेल. तर ओके. एक याच्यामध्ये आम्ही टार्गेट ठेवलं की 2030 पर्यंत हं, हं. 5,000 नवीन नोकऱ्या हं. आणि 2,500 कोटीचा रेव्हेन्यू शासनाला मिळू ग्रेट, शकतो. ग्रेट. तर आपली टुरिझम चालूच आहे नाशिकला. हं, हं. त्याला इंडस्ट्री कसं कन्व्हर्ट केलं हा अपलिफ्ट त्याच्यामागे करायचं, एक करेक्ट. नवीन मोड द्यायचा आहे. आणि याच्यापुढे आपण अजून एक कन्सेप्ट घेतलाय, की हे झालं डिव्हाइन नेचर. येस. करेक्ट. तर दुसरं आहे, की
रिलिजियस टुरिझम यामध्ये आम्ही 3 धाम यात्रा हा एक विषय घेतलेला आहे. तीन चारधाम धामयात्रा. ऐकलं असेल तुम्ही, करेक्ट. बरोबर. त्र्यंबक, वणी आणि शिर्डी, हं. खरं आणि पंचवटी, करेक्ट. तर एखादा भाविक आहे मोठ्या शहरातून, तो सहज आले पाहिजे, हं, हं, हं. करेक्ट. आणि त्यांना 3 दिवसात सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे शक्ती, भुक्ती, भक्ती असं म्हणू त्याला आपण. म्हणून त्याला 3 धाम नाव दिलंय, हं, हं. करेक्ट. तर ही एक तिरुपतीसारखी आपली नवीन इकॉनॉमी येऊ शकते. म्हणजे बरोबर. आपल्याकडे नाशिकमध्ये सगळे जे बिझनेस सेक्टर आहे, त्याला जर आपल्या इंडस्ट्री म्हणून कन्व्हर्ट करता आलं, हं, हं, हं. तर आपण म्हणतो ना गोल्डन ट्रायंगल, येस. मुंबई, पुणे, नाशिक, नाशिक. करेक्ट. तर आपण मागे पडलो 10-15. ही सगळी भर, ही 15 वर्षाचा बॅकलॉग, हं, हं. या फक्त 10 सेक्टरला एक टप्पा जरी पुढे नेला, हं, हं, हं. तरी आपण नाशिक टियर 2 मध्ये जे रँकिंग आपल्या खाली गेले आता, हं, आधी हं. 2014ला 8 होतं. आपण 10 मध्ये येऊ शकतो. तर पर्यटनामुळे, टुरिझममुळेच नाशिकचा विकास होईल, की आय-टी कंपनीज आणि ॲग्रीकल्चरल कंपनीज ज्या आहेत, त्यांचाही काही सहभाग लागेल? आता सिंहस्थ आहे म्हणून आपण टुरिझमचा विषय घेतला. हं, हं. करेक्ट. तर आपला नाशिकचा बॅकबोनच हा ॲग्रो आहे हं. आणि आता आय-टी पण होतंय. तर बरोबर. आय-टीमध्ये आपल्याला खूप ग्रोथ व्हायला पाहिजे होती. मग आमच्या ब्लूप्रिंटमध्ये आम्ही तयार केलंय इमर्जिंग टेक्नॉलॉजी हब. अरे, नाशिक हं. आय-टीसाठी. तर नाशिकमध्ये मागच्या वर्षी 820 कोटीचा एक्सपोर्ट झाला नाशिकमधून आय-टीचा. तर याला अजून पुढे कसं नेता येईल? हं, खरं हं, आहे. हं. तर माझं विजन आहे, की आपला आडगाव जो आहे, तो आपला नाशिकचा हिंजेवाडी कसा बनवता येईल? आडगावला. आडगावला. ओके. खरं आहे. कारण तो अफोर्डेबल पण आहे आणि ओपन पण आहे अजून आणि एअरपोर्ट पण जवळ आहे. हं. तर तेच माझं विजन आहे, की तिथे सुरुवात प्रायव्हेट आय-टी पार्कनी व्हावी आणि आम्ही स्वतः, मी नाशिककर, आमची जी कन्सल्टिंग टीम आहे अक्रॉस इंडिया, त्यातून आम्ही मोठ्या आय-टी उद्योजकांना भेटू, बी-टू-बी मीटिंगनी हं, हं. आणि स्वतः मी नाशिककरतर्फे आम्ही पुणे, बंगलोर हं, हं. आणि हैदराबादला रोड शो घेऊ NASSCOM बरोबर. म्हणजे हा तुमचा रोडमॅप रेडी आहे. हां, रोड ब्लूप्रिंटच रेडी आहे. ओके. आणि तिथे जाऊन मग त्यांना आम्ही इन्व्हाईट करू, की नाशिकमध्ये रिसोर्सेस रेडी आहे. नाशिकमध्ये एका वेळेस 6 आय-टीचे बिझनेस रन होत आहेत. म्हणजे बी-पी-एम म्हणा, फिनटेक म्हणा, ई-पी-सी म्हणा किंवा वेब टेक्नॉलॉजी म्हणा, करेक्ट, किंवा सॉफ्टवेअर आय-टी ॲप्लिकेशन. तर सगळं रेडी आहे. 12 आणि ट्रेनिंग रिसोर्सेस पण आहे, एवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहे आपल्याकडे. तर या आणि प्रायव्हेट आय-टी पार्कनी सुरुवात करू आणि 1-2 मोठे ब्रँड आले तिथे, हं, हं, हं. तर मला वाटतं ते स्वतःहूनच ते हिंजेवाडी तयार होऊन जाईल. परफेक्ट. कारण ते याच्यामध्ये टार्गेट आम्ही स्वतः घेतलंय, की अ, 820 कोटीवरून 3,000 कोटी न्यायचं 2030 पर्यंत आणि त्याच्यामध्ये 10,000 नवीन रोजगार आपल्याला तयार करायचे. सर हे तर झालं आय-टीबद्दल. बट ॲग्रीकल्चरबद्दल काय? ॲग्री तर आपली ॲग्रीकल्चर ही तर आपली धरोहर आहे. बरोबर. म्हणजे आपली ओळखच आहे किचन ऑफ वर्ल्ड म्हणून. हं, करेक्ट. हं, हं. आणि आता मोदीजींनी पण खूप प्रयत्न केला होता, की 3 फार्म लॉज आणून, की ॲग्रीकल्चर कसं इंडियातलं इंडस्ट्री होईल. हं, हं. पण प्राउडली सांगायचं म्हणजे नाशिकमध्ये आपलं जे ॲग्रीकल्चर आहे, ते ऑलरेडी इंडस्ट्री आहे आणि बरोबर. त्याचं पोटेन्शियल आहे. करेक्ट. तर ग्लोबल किचन ऑफ वर्ल्ड म्हणू आपण. तर यामध्ये त्याची पण आम्ही ब्लूप्रिंट तयार केली आहे, की यामध्ये नाशिकमध्ये 5 तालुक्यामध्ये जसं सह्याद्री मॉडेल आहे. वेगवेगळ्या प्रॉडक्टला धरून कशा तऱ्हेने ते एफ-पी-ओज तयार करता येईल आपल्याला हं, हं, हं. फार्मरच्या, मोठ्या शेतकऱ्याच्या अंडर आणि तिथलं जे प्रॉडक्ट आहे, ते प्रोसेस करून कसे एक्सपोर्ट वाढवता येईल आपल्या ॲग्रीकल्चरचा. हं, तर हं. सध्या नाशिकचा एक्सपोर्ट 9,300 कोटी आहे. 24चा म्हणता येईल, की ओके. नाशिकचा ॲग्रीकल्चर एक्सपोर्ट. तर आपण जर हे 5 तालुक्यामध्ये पण हे मॉडेल आणू शकू, हं, हं, करेक्ट. हं. आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेटच ग्रोथ करायची आपल्याला सुरुवातीला. बरोबर. तर पी-ओज तयार करून यांना बाहेर आणून, यांना व्हेंचर कॅपिटलिस्ट आणून, करेक्ट, प्रोसेसिंग चालू करून, जर आपण अजून आपला एक्सपोर्ट वाढवू शकलो, तर याच्यामध्ये जवळ-जवळ 12,000 ग्रामीण रोजगार तयार होऊ शकतात आणि जे टार्गेट आहे आपलं ते 30,000 कोटीचं आहे. तर म्हणजे मोदींना आपण प्राउडली म्हणू शकतो, की तुम्ही जो प्रयत्न केला होता, तो नाशिकमध्ये आम्ही ऑलरेडी साकार केलेला आहे, की नाशिक ॲज अ ॲग्रीकल्चर अँड इंडस्ट्री किचन ऑफ वर्ल्ड होता. आम्हाला आम्हाला तुम्ही नॅशनल टॅग द्या आणि हा आमचा बेंचमार्क तुम्ही बाकी जिल्ह्यामध्ये वापरा. करेक्ट. तर आता म्हणजे एक तर टुरिझम आणि दुसरं आय-टी आणि ॲग्रीकल्चर. राइट. हे जर आपल्याला फक्त एक स्टेप जरी वरती नेता आले,
तर मला नाही वाटत आपण ग्रीन मेट्रो सिटी म्हणून आपली नवीन ओळख तयार होऊ ओळख शकते. नक्कीच होऊ शकते सर. बट 10 वर्षापासून नाशिककर ऐकतायत, की मेडिकल टुरिझम, त्यानंतर फिल्म सिटी, अजून एज्युकेशनल हब. हे कधी होणार नाशिकमध्ये? म्हणजे फक्त नाशिककर ऐकतायत. तर त्यासाठी काही रोडमॅप आहे का आपल्याकडे? ॲक्चुअली हा जो विकसित नाशिकचा जो चार्ट आहे विकासाचा, त्याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलं आहे, पण याचं काही ब्लूप्रिंट मी तयार नाही केली अजून. तो 2030 नंतर त्याच्यावर काम करू आम्ही, प्रयत्न करू. पण पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला फिल्म सिटीचा, तर ऑलरेडी खूप शूटिंग होत आहेत आपल्याकडे हं. आणि जवळ-जवळ नाशिकमध्ये 2000 टेक्निशियन ह्याच्यात इन्व्हॉल्व आहेत, इन्क्लुडिंग तुम्ही पण. करेक्ट. मीडिया म्हणा, येस. फिल्म शूट्स म्हणा. तर या लोकांना आम्ही प्रयत्न करणार की एकत्र आणायचा आणि एक त्याचं पोर्टल तयार करून हं, हं. मुंबईचे जे मोठे प्रोड्युसर आहे, डायरेक्टर आहे, हं, हं. करेक्ट. यांच्यापर्यंत ते पोहोचवायचं की नाशिकमध्ये रेडी पोटेन्शियल आहे. पण याचा सर्वात मोठी अडचण काय येते की फिल्म स्टुडिओची. तर आम्ही एन-एम-सीला प्रपोजल दिलंय की आपलं जे फाळके स्मारक आहे, करेक्ट. म्हणजे फाळके म्हटलं तर बॉलिवूडचे जनक, करेक्ट. तर फाळके स्मारकच्या मागे जर 5 एकर जागा मराठी फिल्म स्टुडिओ लीजवर देता आली. हं, हं, हं. लीजवाला पण अफरा चांगला, करेक्ट. बरोबर. तर एक ओळख तयार होईल. एक फिक्स जागा तयार होईल शूटिंगची, खरं आहे. आणि मग कंटिन्यू जसं शूटिंग चालू होईल, हं, खरं आहे. हं. मग त्याच्याने ती इंडस्ट्री पर्क्युलेट होईल. हं, हं, आपण हं. नाशिक फिल्म सिटी नको म्हणू, आपण फिल्म इंडस्ट्री म्हणूया. इंडस्ट्री म्हणूया. खरं आहे. आणि मग गंगापूर साईडला, इगतपुरी साईडला, तर ते एक नवीन कन्सेप्टच तयार होऊन जाईल. करेक्ट. आणि बरोबर. नाशिकमध्ये कलाकार आहे, सहकलाकार आहेत. म्हणजे मुंबईतल्या प्रोड्युसरला फक्त कलाकार मेन हं. आणि डायरेक्टर आणायचा आहे. बरोबर. बाकी सगळं आपण देऊया ना. तर का नाही आपली इंडस्ट्री होऊ शकते. खुश. पण आपण काय करतो, शासनाकडून अपेक्षा करतो. हं, हं, हं. तर माझं म्हणणं आहे सुरुवात पी-पी-पी प्रायव्हेट का नाही करत? आणि दुसरा जो विचारला तुम्ही मेडिकल टुरिझम. सगळेजण हा शब्द वापरतात. हं. पण ते काय करायचं? कसं करायचं? तर आयुषमध्ये लिस्टिंग आली. हं. आता आयुष मिनिस्ट्रीची लिस्टिंग असते. त्याच्यानी फॉरेनचे इंटरनॅशनल पेशंट येतात त्या येतात. शहरामध्ये मेडिकल व्हिसानी. आपल्याकडे ते लिस्टिंग नाही आहे. नाही. पण नाशिक नॉर्थ महाराष्ट्राचा तर मेडिकल टुरिझम म्हणतो. पण प्राउडली से महिन्याला 10 इंटरनॅशनल पेशंट आमच्याकडे येतात. नाशिकला? हो. आणि आपल्याकडे काही ट्रान्सप्लांट सोडलं तर बाकी सगळ्या फॅसिलिटी आहे आणि मुंबईपेक्षा माफक दरात आपल्याकडे मेडिकल ट्रीटमेंट हो. किंवा टुरिझम होतंय. अरे, फक्त अजेंडा एकच आहे, की मुंबईवरून अजून जास्त पेशंट कसे आणता येईल आपल्याला आणि नाशिकच्या मेडिकल टुरिझमला इंडस्ट्री कशी बनवता येईल. तर हा एक उद्देश आहे. तर याचं मध्ये आम्ही सुरुवात केली आहे. 6 कॉर्पोरेट हॉस्पिटल जे आहे नाशिकचे हं, हं. यांना अ, एकत्र केलंय. हं, एक हं. कमिटी बनवली आम्ही आणि 15 डॉक्टरचं पॅनल बनवतोय. ओके. याचं पोर्टल पण असणार आहे मेडिकल टुरिझम हं, हं. आणि आपलं एवढं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. तिथे इमिग्रेशन फॅसिलिटी पण आहे. बरोबर. तर यातून मेडिकल व्हिसानी डायरेक्ट मला वाटतं साउथ ईस्ट एशिया म्हणा, आफ्रिका म्हणा किंवा मिडल तर माझं स्वप्न आहे की एक दिवस डायरेक्ट विमान यावं तिथे. खरं आहे. हं, हं. आणि वेलनेस पण आहे आपल्याकडे. बरोबर. तर तो पेशंट जर जास्त दिवस थांबला हं, हं. अ, मोठ्या शहरांच्या तुलनेत कमी कॉस्टमध्ये अफोर्डेबल त्याला ट्रीटमेंट भेटली हं, हं. आणि नाशिकमध्ये जास्त दिवस थांबला, तर आपल्या अर्थकारणाला पण एक नवीन दिशा मिळू शकते. दिशा मिळेल. बरोबर. टुरिझमला धरून पण म्हणा, हीलिंग म्हणा, वेलनेस म्हणा. आणि नाशिकचं वातावरण खूप सुंदर आहे सर. आणि तिसरा तुम्ही अजून काय आणलं एज्युकेशन. एज्युकेशनल. एज्युकेशन तर बघतोय आपल्याला 12-15 कॉलेजेस आहे, इन्स्टिट्यूट टोटल 24 टॉप इन्स्टिट्यूट आहेत आपल्याकडे मॅनेजमेंट झाले आता. तर ऑलरेडी आपण एज्युकेशन हब आहोत. करेक्ट. पण फक्त क्वालिटी हा विषय थोडा राहतो. काही कॉलेजेस ते कव्हर करतायत. हं, हं, हं. तर या एज्युकेशन हब होण्यासाठी फक्त 2 गोष्टीवर काम करायचं राहिलं आता. ते म्हणजे एक एन-आय-टी, आय-आय-टी सारखी एक एक संस्था आपल्याला आणावं लागेल. हं, हं. करेक्ट. आणि दुसरं आहे की प्रायव्हेट इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी जर आपल्याला आणता आली. करेक्ट. तर या 2 गोष्टी जर ॲड करता आल्या आपल्याला. हं, हं. करेक्ट. तर आपल्याकडे सगळं रेडी आहे. मग तेच म्हणतो ना, एक टप्पा वरचा. करेक्ट. बरोबर. तर हे सगळं काम करायला ज्या क्षेत्रातल्या जे असोसिएशन आहे, त्यांनी या एजेंड्यावर मागण्या न करता जर ॲक्शन प्लॅननी काम केलं, हं. करेक्ट. सुरुवात स्वतःपासून केली, तर नाशिक एज्युकेशन हबही होईल, मेडिकल टुरिझम हबही होईल आणि फिल्म सिटी होईल. करेक्ट. बरोबर.
मी तर म्हणा, की एक रोडमॅप आहे आम्ही जो बनवलाय नाशिकचा. हं, हं, हं. तो माझा नाही आहे सगळा स्वतःचा. त्याच्यातून लोकांनी मोटिव्हेट व्हावं. बरोबर. स्वतःहून ते एखाद्या गोष्टीची सुरुवात करावी. करेक्ट. कारण सगळ्या 26 संस्था आहेत नाशिकमध्ये प्रत्येक. तर त्यांनी फक्त आपल्या मेंबरचा वेलफेअर न बघता नाशिकच्या विकासासाठी पण आता हातभार लावण्याची वेळ आलेली. खरंच. आणि तुमचं मागणं हेच आहे नाशिककरांकडनं, की मी सगळं रेडी केलंय, साथ द्या. हां, काहीवर मी काम करेल. हां. 3 वर मी करतो, प्रयत्न करतो. बाकी तुमची जर साथ मिळाली तर नक्की त्याचा स्पीड वाढेल. पण सर तुमच्या चार्टमध्ये ब्रँडिंग अँड मार्केटिंगला नंबर 1 दिलेला आहे तुम्ही आणि 14 मेट्रो सिटीज काय आहे आणि हे ग्रीन नाशिक कसं म्हणजे काय होणार आहे नाही लक्षात येते आमच्या. जसं मी तुम्हाला म्हटलं, की मी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहे नाशिकचा. हं, हं. तर पहिले बिझनेस आणला पाहिजे ना. बरोबर. बिझनेस कसा आणणार? तर क्लायंटकडे जावं लागेल ना, मार्केटिंग करावं लागेल ना. अरे, ब्लूप्रिंट त्यांना द्यावं लागेल. त्यांना सांगावं लागेल, इन्व्हेस्टमेंट केला याच्यावर एवढा आर-ओ-आय तुम्हाला भेटेल. आपल्या रिटर्नमध्ये जॉब मिळतील. इकॉनॉमी बूस्ट होईल आपली. करेक्ट. मग ते आपल्याला या 14 मोठ्या शहरांमध्ये जाऊन तिथं बी-टू-बी काही सेमिनार्स आपण घेणार आहोत. आपले जे कन्सल्टंट आहे LinkedIn थ्रू, त्याला ऑर्गनाइजला हेल्प करतील आणि तिथे आपण नाशिकच्या जे यू-एस-पीज आहेत, करेक्ट, बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, आपल्याकडे जी सुबत्ता आहे, करेक्ट, जे रिसोर्सेस आहेत, कुठले-कुठले बिझनेस सेक्टर आपल्याकडे ऑलरेडी फ्लरिशिंग आहे, करेक्ट. हे त्यांना कळालं पाहिजे, की इन्व्हेस्टमेंट केल्यावर त्यांना किती रिटर्न मिळतील, त्यांना काय फायदा होईल हं, हं. आणि नुसतं येऊन त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर विकत घ्यावं लँड हा त्याच्यामागे उद्देश नाहीये. नाहीये. करेक्ट. जसं मी म्हटलं उद्योग आणि रोजगार. हं, तर हं. यामध्ये आपण त्यांना अशा तऱ्हेने बोलवणार आहोत, की त्यांना असं प्रपोजल देणार आहोत, करेक्ट, की तुम्ही नाशिकमध्ये या. तुम्हाला इथे कुठलीही जमीन आणि इन्फ्रास्ट्रक्चर विकत घ्यायची नाही, सेल पर्चेस नाही. तर इथल्या लोकल स्टेकहोल्डरबद्दल बरोबर तुमची आम्ही पार्टनरशिप करून देऊ. राइट. तुम्ही जेवी लीजवर घ्या. खरं आहे. तुम्हाला पाहिजे रेडी इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल आणि कमी लायबिलिटीमध्ये नाशिकमध्ये या. हं, हं, खरं हं. आहे. तर नक्की ते येतील. खरं आहे. तर हा एक नवीन मॉडेल या बिझनेस म्हणतो ना आपण ब्रँडिंग अँड मार्केटिंग. हा आपल्याला म्हणजे नाशिकचा इनडायरेक्टली टाईम टू मार्केट आपल्याला रिड्यूस करायचा आहे. 10 बिझनेस सेक्टर एका जिल्ह्यात रन होणार आणि त्याला जर आता आपल्या छोट्या-मोठ्या उद्योगांना त्याच्यामधून नाशिकमध्ये मोठा उद्योग आणायचा त्या त्या क्षेत्रातला. खरं हं, हं. तर बोलतो ना आपण नाशिकमध्ये मोठे उद्योग नाही, मोठे उद्योग नाही. तर हा एक मी कन्सेप्ट तयार केला, की धिस इज द ओन्ली वे वेअर वी कॅन अट्रॅक्ट द एम-एन-सीज विथ मिनिमम लायबिलिटीज. राइट. पण सर हे ग्रीन मेट्रो तुम्ही जे बोलले होते आता. हां. खरं आहे. आता ग्रीन मेट्रो आता सगळे म्हणतात नाशिकचं हवामान थंड आहे. हं. नाशिकचा निसर्ग, नाशिकची ग्रीनरी. आता हा उन्हाळा बघून तसं काही वाटत नाहीये. बरं. पण आपली ती धरोहर आहे. खरं आहे. बरोबर. तर माझं म्हणणं आहे की सस्टेनेबल बॅलन्स आपल्या काही पुण्यासारखं सिमेंटचे जंगल नाही करायचं. ह्याच्या रिंग रोडच्या आजूबाजूला हे मोठे उद्योग आणायचे, शहरात नाही आणायचे. शहरात नाही आणायचे. हां, म्हणजे आपल्याला ग्रीनचा एन्व्हायर्नमेंट बॅलन्स पण मॅनेज करायचा आहे हं, हं. आणि उद्योगांचा विकास करायचा आणि रोजगार पण तयार करायचे. आणि परफेक्ट. म्हणजे इंडियामध्ये आपल्याला बेंचमार्क सेट करता येईल, की नाशिक हे मेट्रो सिटी आहे, पण इंडियाज फर्स्ट ग्रीन मेट्रो सिटी. खरं हो. हे व्हिजन आहे. खरं आहे. एकट्याचं काम नाही आहे. नाही. पण याच्यावर जर सगळ्यांनी काम केलं, हं, हं. तर नक्की हे ग्रीन मेट्रो सिटी म्हणून उदयाला येऊ शकतं. बट सर प्रश्न हाच आहे, की एवढं मोठं चॅलेंजिंग वर्क करताना हं. तुम्हाला फंड्सची गरज पडेल. CSR फंड्स झाले. त्यानंतर मोठे उद्योगपती जे आहेत, त्यांचा पाठिंबा लागेल. जे मोठ्या पोस्टवर क्लास 1 अधिकारी बसलेत. हं. त्यानंतर जे नेते लोकं आहेत, हं. यांचा पाठिंबा असल्याशिवाय आणि काही वर्षांचा अनुभव असल्याशिवाय, या सगळ्या गोष्टी कसं काय पॉसिबल होतील? नाही सगळ्यांचा आशीर्वाद आहे. पाठिंबा अजून काही मिळाला नाही. तर याच्यामध्ये सध्या सेल्फ फंडिंगनीच चालू आहे. खरं हं, आहे. हं. प्रयत्न केला होता मी शासनाकडून, की डी-पी-डी-सी म्हणा किंवा सिंहस्थातून फंडिंग मिळावं. हं. टुरिझमचाच विषय पहिला घेतलाय. थोडं इंटरप्ट करतो. मला अशी भीती आहे, की हे फक्त कागदावरच नको राहायला. नाही, नाही कागदावर होणार नाही. तर आता डी-पी-डी-सी म्हणा किंवा एन-एम-सीकडून म्हणा किंवा सिंहस्थातून आम्ही ब्लूप्रिंट दिली आहे आणि ते विचाराधीन आहे. वेळ हं, हं. लागतोय थोडासा. कारण आपला सगळ्यांचं म्हणणं आहे, की अधिकाऱ्यांनी ब्लूप्रिंटमध्ये खूप सहकार्य केलं. डी-पी-आरमध्ये खूप सजेशन दिले आणि नाशिकमध्ये जे
चारही अधिकारी आहेत, एकदम हुशार आहेत आणि नाशिकच्या विकासाबद्दल त्यांची डायरेक्शन एकदम म्हणजे तोड नाही त्याला. हं, हं, हं. आणि आम्ही तर कार्यकर्ते आहोत. तर हे भाग्य आहे आपलं म्हणा. फक्त आमच्या प्रोजेक्टमध्ये प्रायव्हेट असल्यामुळे त्याला शासनाकडून फंडिंग मिळायला अडचण येते. तर त्यांचं म्हणणं आहे, की तुम्ही सी-एस-आरच्याच अंडर करा. हं, हं. आणि नाशिकमध्ये आपण नॉर्थ महाराष्ट्रामध्ये मोडतो, तुम्हाला कळतच आहे, खरं आहे. तर इथं कुठल्याही गोष्टीला लगेच काही फंडिंग किंवा लगेच मिळत नाही नाही. सहकार्य, वेळ लागतो. तोपर्यंत लोकांना कळणार नाही, की याच्यातून त्यांना पर्सनली काय फायदा हं, हं. होणार आहे, खरं आहे. तर आता हा प्रबोधनातून प्रगतीचाच विषय आहे, हं, हं. की आता मे बी ही जी आर्थिक परिस्थिती नाशिकची आहे, घर-घर आहे म्हणा किंवा हे जे संकट आलंय आपल्या हं. युद्धामुळे किंवा ह्याच्यामध्ये, तर लोकांचा नक्की आता आय-क्यू बदलेल, की कुणीतरी करतंय, एकतर त्याच्यात पार्टिसिपेट व्हावं किंवा ते स्वतःहून करावं किंवा करणाऱ्याला मदत करावी. तर मला असं वाटतं, की येत्या काही दिवसात नक्की सी-एस-आर भेटेल आणि मला कॉन्फिडन्स आहे, की नाशिक व्हॅली टुरिझम नक्की वेळेच्या आधीच लॉन्च होऊ शकेल. सर एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारतो. विकसित नाशिक, त्यानंतर आत्मनिर्भर नाशिक हे मोठे-मोठे शब्द तुम्ही यूज करतायत. पण मला असं फील होतंय, की तुम्ही हे तुमचं पॉलिटिकल करियर स्टार्ट करण्यासाठी तर नाही करत आहे? आता मी ऑलरेडी भाजपचा कार्यकर्ता आहे. हं, हं. भाजपशी कनेक्टेड आहे. का? तर सेंटरमध्ये भाजप आहे, राज्यातही भाजप आहे आणि स्थानिक लेव्हललाही भाजप आहे. आणि मोदींच्या प्रेरणेने करतोय. हं, हं, तर हं. ते कार्यकर्ता तर आहेच ना मी. करेक्ट. तर पद घेण्याचा उद्देश काय होता, की या कामाचा वेग वाढवावा. करेक्ट. हं, हं. आणि ज्याने अधिकाऱ्यांनी सहकार्य मिळावं. भाजपचे जे नेते मंडळी आहेत आणि याला याच्याकडे लक्ष द्यावं. हं, करेक्ट. कारण त्यांच्यासाठीच चालू आहे. करेक्ट. नाशिकसाठीच चालू आहे. आणि उद्योजक म्हणा, संस्था म्हणा, करेक्ट. हा प्लॅटफॉर्म आहे. एक एकत्र येण्याचा प्लॅटफॉर्म आहे. हं, हं. करेक्ट. आणि मोठे उद्योग एकट्याचं काम नाही आहे. ते सगळ्यांनी मिळून ते काम केल्यावर होणार आहे. बरोबर. तर मी त्याचा आर्किटेक्ट आहे समजा हं, किंवा हं. अ, ते माझी डेस्टिनी झाली समजा ती. करेक्ट. तर यामध्ये प्रयत्न चालू आहे आणि नक्की थोडा वेळ लागतोय. मलाही मान्य आहे, की जरा स्पीड मिळायला पाहिजे होता. पण आणि पॉलिटिकल जर लोकं म्हणतात, का आता लोकांना वाटतं, की तुझा स्वतःचा उद्देश पॉलिटिकल तुला काय अँबिशन आहे का? करेक्ट. तर मी एक मिडल क्लास माणूस आहे. मला माझे लिमिटेशन माहिती आहे. हं, राइट, हं, हं. राइट. आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत. आज तुम्ही पॉडकास्ट घेताय म्हणून काही लोकांना कळतंय की हा व्यक्ती काम करतोय याच्यावर. नाहीतर 300 लोकांच्या पलीकडे मला कोणी ओळखत नाही. हो. कारण माझा उद्देश आहे की मोठ्या उद्योजकांबरोबर काम करायचं आहे. हं, हं. करेक्ट. त्याचा रिझल्ट खालपर्यंत जाणारच आहे ना. इलेक्शन लढायचं असतं मी खालपर्यंत चालू केलं असतं ना. हं, 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 करेक्ट. हं. तो टॉप डाउन अप्रोच आहे. तर ओके. 300 लोकच ओळखतायत आणि आणि तेही मला सिरियसली घेत नाही अजून. करेक्ट. हं. तर नक्की एक दिवस घेतील. जोपर्यंत त्याचा रिझल्ट दिसत नाही. आता रिझल्ट दिसायला जेव्हा सी-एस-आर येईल, करेक्ट. त्याच्यातून काही पहिला टुरिझम जेव्हा सक्सेस होईल, हं, हं. तर एक नक्की लोकांना वाटेल, की विकास आणि रोजगार हा पॉलिटिक्सशी आपण जोडून आता. गेली 9 वर्ष झाले. तुम्ही मी नाशिककर ही चळवळ स्वखर्चाने चालवतायत हं. आणि स्वखर्चाने त्याच वेळेस माणूस अ, करतो काही गोष्टी ज्यावेळेस त्याला काही फायदा होणार असतो. तर तुमचा काय फायदा आहे यात? आता मी म्हटलं होतं भूमिपुत्र. हं. आता नाशिकचे जे अ, मोठे उद्योजक आहे, जे ग्लोबल ब्रँड आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे, की हा मोटिव्हेशनचा भाग आहे, की त्यांनी आता नाशिककडे थोडं लक्ष द्यावं. नाशिक अडचणीत आहे. तर थोडं त्यांनी जर लक्ष दिलं, तर आपल्या विकासाचा वेग वाढू शकतो. आणि दुसरे जे आपले पॉलिटिकल फर्टिलिटी आहे, करेक्ट. तर यांनी पण आता उद्योग आणि रोजगार याला जास्त प्राधान्य द्यावं. करेक्ट. आणि तिसरं आहे, की आपले जे बिझनेस असोसिएशन आहे, यांनी आता फक्त डिमांड न करता कुठली गोष्ट शासनाकडे मागताना त्याची ब्लूप्रिंट तयार करावी, त्याचा रेव्हेन्यू मॅप तयार करावा. याचा शासनाला काय फायदा होऊ शकतो, किती रेव्हेन्यू त्यांना येईल, किती रोजगार होईल, करेक्ट. आणि याचा पहिला टप्पा आम्ही स्वतःच चालू करतो. म्हणजे याचा एक मार्ग तयार होईल, करेक्ट. आणि सुरुवात केल्यावर मग तेही सिरियसली घेतील, करेक्ट. हं, हं, हं. नुसतं आपण डायरेक्ट म्हणायचं, की आम्हाला हे पाहिजे आणि ते पाहिजे.
तर आपल्याला कन्सिडरेशन नाही आहे आपलं सध्या. करेक्ट. बरोबर. जसं मी तुम्हाला म्हटलं, की तिसरी मुंबई, चौथी नागपूर, औरंगाबाद. करेक्ट. तर आपल्याला जर वेळ लागत असेल, हं, हं. तर सुरुवात पहिला टप्पा आपण केला पाहिजे. म्हणून हा प्रायव्हेट विकसित नाशिक हा इनिशिएटिव्ह आहे, की सुरुवात प्रायव्हेटली करूया. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने करूया. गव्हर्नमेंटचा मदत घेऊया जिथं पाहिजे. सुरुवात करू आणि मग त्यांना अथॉरिटीला सांगू, की भाऊ आम्ही हे सुरुवात केलंय. हं, हं, हं. आता तुम्ही त्याला पुश द्या. एक क्वेशन होता अजून. प्रबोधनाकडून प्रगतीकडे याचा काय अर्थ आहे एक्झॅक्टली? मेनली हा कन्सेप्ट मी माझी फ्युचर पॉडकास्ट सीरीज असणार आहे. सुरुवात तुम्ही केली आहे, हं, हं. की सगळ्या जे नाशिकचे जे जॉब क्रिएटर आहे, हं. यांना एक सन्माननीय प्लॅटफॉर्म नाहीये. करेक्ट. तर तो विषय मी घेणार आहे प्रबोधनातून प्रगतीकडे मध्ये. ओके. करेक्ट. उद्योजक जे जॉब क्रिएटरला सन्मान देणाराच प्लॅटफॉर्म आहे नाशिक. तर याचा खरा अर्थ असा आहे, की नाशिकमध्ये हे व्हावं, ते व्हावं, नाशिकमध्ये हे व्हायला पाहिजे. हे सगळे इंटेलेक्चुअल लोकंसुद्धा हे बोलतात. हं, हं, हं. तर नाशिकमध्ये आता याची व्याख्या बदलायची आपल्याला, की नाशिकमध्ये कसं व्हावं? हं, काय केलं पाहिजे? कसं केलं पाहिजे? हं, हं. करेक्ट. ह्याचं प्रबोधन आपल्याला करायचे. मग त्याचं पॉप्युलेशन आपल्याला उद्योग आणि रोजगारामध्ये होईल. कोणीतरी येऊन आपल्यासाठी काहीतरी करेल, हे आता विसरून जा. हे आपल्यालाच करायचं हे आपली भूमी आहे, बरोबर. सिंहस्थाची. करेक्ट. तर सुरुवात मी प्रयत्न केलाय, हं, हं. की ब्लूप्रिंट तयार करणं, त्याच्यातल्या पहिल्या इनिशिएटिव्हवर काम करायचा प्रयत्न करणं. करेक्ट. आणि मोदीजींनी जे आपल्याला एवढं विकसित भारत देत आहे, तर विकसित नाशिक हे त्यांच्यासाठीच आहे ना. करेक्ट. त्यांच्या प्रेरणेनेच होतं. बरोबर. तर माझं म्हणणं आहे प्रत्येकाचं एक प्रबोधन व्हावं. हं. खरं आहे. सिंहस्था निमित्ताने म्हणा, की प्रबोधनातून आपल्याला प्रगतीकडे जायचं साधू संतांचा आशीर्वाद घेऊन. खरं आहे. तर प्रत्येकाने हा जो मी नाशिककर रोडमॅप आहे आपला हं, हं. सॉरी विकसित नाशिकचा. हं, हं. याच्या एकेका इनिशिएटिव्हवर त्या-त्या संस्थेने तो काम करायला सुरुवात केली पाहिजे. करेक्ट. बरोबर. म्हणजे मी, मला, माझं पासून आम्ही, आपलं, आमचं. आमचं. अशी व्याख्या बदलायची आता आपल्याला. स्वार्थाच्या पलीकडे विचार करायची वेळ आहे. हा त्याचा खरा अर्थ आहे. तर माझं म्हणणं आहे, मी सुरुवात केली आहे. हं, एक हं. मिडल क्लास माणूस. तो बाकी तर सगळे चांगलेच आहेत, वेल सेट जे असतील संस्था किंवा मान्यवर. करेक्ट. बरोबर. तर प्रत्येकाची जी कॅपॅसिटीमध्ये एक-एक विषय घेऊन त्याचं जर फाउंडेशन तयार करता आलं आणि तो उद्योग वरती नेता आला 1-2 टप्पे. हं. करेक्ट. तर आपल्याला हे विकसित नाशिकचं जे खरं चित्र पुढे करता येईल किंवा साकारता येईल म्हणता येईल. तर हा त्याचा खरा अर्थ आहे. ओके. 2019 मध्ये तुम्ही काहीतरी डिजिटल मोदी कॅम्पेन केलं होतं. तर ते काय होतं एक्झॅक्टली? ॲक्चुअली त्यावेळेस 2019ला याचे इलेक्शन होतं. त्यामुळे काही थोडीशी निगेटिव्हिटी होती, की मोदी बोलतात खूप, होत हं, काही नाही. खरं आहे. हं, असं लोकं निगेटिव्हली बोलायचे. पण आता प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो ना. हं. 2014 पासून त्यांनी कार्यभाग घेतला बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या योजना, परियोजना सगळ्या आणल्या, जे मी आधी बोललो तुम्हाला. करेक्ट. नाशिक न्यू इंडियापासून सबका साथ सबका विकास, मग सबका प्रयास सबका विश्वास आणि आता तर आत्मनिर्भर भारत, त्याच्यानंतर मेक इन इंडिया म्हणा किंवा मग अ, समृद्ध भारत म्हणू आपण. करेक्ट. हं. त्या दिशेने वाटचाल चालू आहे. करेक्ट. तर हे त्यावेळेस मी हा कॅम्पेन केला होता आणि जे चार्ट आहे तो दिसतोय. मोदी करेक्ट. हां, 15 चार्ट. हां. तोच या विकसित नाशिकमध्ये आला आहे. तीच ओके. प्रेरणा आहे. करेक्ट. म्हणजे 2014 तेव्हापासूनच हे सगळं म्हणतो ना, मोदी फॉलोवर म्हणतो आपण. हं, हं. पण नॉट ॲज अ पॉलिटिकल, हं. ॲज अ डेव्हलपमेंट. हा त्यांचा मी चेहरा पुढे नेला आहे आणि आता 2029ला करेक्ट. तर अजून मी त्याच्यापुढे एक स्टेप नेणार आहे, हं, हं. की मोदींचं जे त्यांनी परत पी-एम का व्हावं? हं. करेक्ट 29. म्हणजे मी मोदींना मोदी पंतप्रधान कधीच समजत नाही. त्यांना मी इंडिया आय-एन-सीचा सी-ई-ओ समजतो. ओके. जसं मी माझ्या छोट्या कंपनीचा आहे. हं, हं. कारण मोदी बाहेरच्या देशांमधून एका सगळ्यांकडून ट्रेड, एम-ओ-यू, बिझनेस आणतात बिझनेस आणतात. आणि आपण तो सांभाळतो. भारतीय म्हणा. करेक्ट ना? हं, हं, तर हं. सी-ई-ओचंच काम आहे ना ते. करेक्ट. आणि तर पुढे आपल्याला त्यांचं 29ला त्यांची अचीव्हमेंट काय? त्यानंतर त्याचं चॅलेंजेस काय आहे? हं, हं. किंवा एक्स्पेक्टेशन काय आहे? बरोबर. त्यावेळेस नवीन पंतप्रधान असतील, मे बी आपले फडणवीस साहेब असतील किंवा विजय असतील. हं, हं. तर हा चार्ट कंटिन्यू झाला पाहिजे.
करेक्ट. बरोबर. आणि तो माझा उद्देश आहे, की व्हाय वी नीड पीएम मोदी अगेन इन 2029 और व्हॉट आर द अचीव्हमेंट, चॅलेंजेस एंड एक्स्पेक्टेशन फ्रॉम द इंडियन्स फॉर द विथ द न्यू प्राईम मिनिस्टर. ग्रेट, ग्रेट व्हिजन. म्हणजे नाशिकला अनुसरून तुमचं व्हिजन, तुमचं प्लॅनिंग, तुमची ब्लू प्रिंट हे सगळं इतकं डिटेल्ड स्टडी खूप म्हणजे एकदम ऐकून आणि एक ॲज अ नाशिककर म्हणून मला प्राउड फील होतंय, की नाशिकसाठी झटणारे, झडणारे, लढणारे लोकं पण आहेत नाशिकमध्ये. माझं म्हणणं आहे प्रत्येकाने आता आपल्या बिझनेसच्या पलीकडे बघायची वेळ आलेली आहे. नाशिकला आपली गरज आहे. माझ्यासारखे जे काही असतील इंटेलेक्चुअल बिझनेसमन म्हणा की मोठे उद्योजक, की आता स्वतःहून योगदान देण्याची गरज आहे. खरं हं, हं. आणि यामध्ये कारण पॉलिसीज सगळ्या रेडी आहेत. नाशिकमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पण रेडी होतंय. हं, हं, हं. व्हिजन पण आहे, हं, हं. अधिकारी पण आहे. तर सगळं एकदम जुळून आलंय आणि आपल्याकडे एका 10 बिझनेस सेक्टरही रन होत आहेत. बरोबर. तर आता प्रत्येकाने पुढे यायचंय आणि आपलं योगदान द्यायचंय आणि एक विकसित नाशिक घडवायचं. ॲज अ नाशिकचे भूमिपुत्र म्हणून तुम्ही नाशिककरांना काय संदेश द्याल? नाशिकबद्दल निगेटिव्ह बोलणं बंद करा पहिले. हं. नाशिकमध्ये काय डेव्हलपमेंट होऊ शकते? त्याचा रोड मॅप काय? त्याला मी काय योगदान देऊ शकतो? ते कसं करता येईल? काय करता येईल? याच्यावर जास्त चर्चा झाली पाहिजे. हं, है नाही? निगेटिव्हिटी सोडा आणि अल्टरनेटिव्हजवर सजेशन द्या. हे असं आम्हाला आवडत नाही. हं, मग हं. ते कसं करता येईल? त्याचा अल्टरनेटिव्ह काय? आणि एखादी गोष्ट मोठी लगेच होणार नाही. ती स्टेप बाय स्टेप कशी घेता येईल? पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप. मग आधी स्थानिक लेव्हलला, हं, हं. मग डिस्ट्रिक्ट लेव्हलला, मग स्टेटकडून काय त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो? सेंटरकडून का त्याचं नॅशनल रिकॉग्निशन कसं घेऊ शकतो? त्याचा नॅशनल टॅग कसा घेऊ शकतो? एवढंच बरोबर. काम करायचंय. सॉरी टू इंटरप्ट सर, बट नाशिककरांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत पर्सनली? असं आपण जसं म्हटलं भूमिपुत्र, हं, करेक्ट. तर माझ्यासारखे जेवढे काही लोकं नाशिकसाठी, विकासासाठी करेक्ट, तळमळ करतायत, हं. करेक्ट. तर यांना थोडंसं आर्थिक सहाय्य हवं असतं बरोबर. किंवा CSR हवा आहे, हं, करेक्ट. हं. तर मी प्रत्येक ठिकाणी तर काही जाऊ शकत नाही, करेक्ट. हं, आणि मे बी काही ठिकाणी आपला CSRचा मध्ये प्रोजेक्ट मोडणार पण नाही, हं. करेक्ट. तर हा जो टाईम टू डिले टू मार्केट होतोय, याच्यामध्ये माझी खरी तळमळ आहे, की नाशिकमधून जे टॅलेंट मायग्रेट होतंय, हं, हं, हं. इथे करिअरची ग्रोथला अपॉर्च्युनिटीज नाही आहे. वर्षाला 6,000 फॅमिलीज नाशिकमधून नाशिक सोडून जात आहे. खरं आहे. बरोबर. ते आपल्याला या युवकांसाठी काहीतरी करायचं आहे आता. खरं आहे. यांना रोजगाराच्या संधी द्यायच्या आहे. हं. आपण तर छान काळ एन्जॉय केला नाशिकचा, पण पुढच्या पिढीला आपण काही देत नाहीये. खरं आहे. बरोबर. तर असं तुम्हाला खरंच वाटत असेल, की याच्याने काही साध्य होणार असेल या माझ्या व्हिजननी म्हणा, विकसित नाशिकनी, तर मला तुम्ही सहाय्य करा. आर्थिक सहाय्य हवं आमच्या संस्थेला. अजून हं, हं. CSRही भेटलेलं नाही. शासनाकडूनही काही आम्हाला फंडिंग भेटलेलं नाहीये. हं, खरं हं, आहे. हं. आतापर्यंत जे झालं ते स्वखर्चानी झालंय. खरं आहे. तर एक समृद्ध, स्वावलंबी आणि विकसित नाशिक हे तुमचं स्वप्न असेल, हं, तर मी नक्कीच आमची संस्था थोडंसं त्याला हातभार लावू शकते. हं, हं. पण तुमचा आशीर्वाद हवा आणि आशीर्वाद फक्त सल्ल्याने नको, हं. खरं आहे. किंवा मार्गदर्शनाने नको. बरोबर. ते एक आर्थिक सहाय्य CSRच्या रूपाने किंवा डोनेशन किंवा फंडिंगनी जर मिळालं, हं, हं. ते युवकांसाठी मला नेक्स्ट जनरेशनसाठी म्हणा, हे विकसित नाशिक आपल्याला त्यांना त्यांच्या समोर ठेवता येईल, की बरोबर. नाशिकमधून तुम्ही मायग्रेट होऊ नका. नाशिकमध्येच तुमचं करिअर घडवा आणि एक नवीन नाशिक, नाशिक 3.0 जे म्हणतो, हं, हं. याचं स्वप्न ही नवीन पिढी साकार करू शकते आणि जे ग्रीन मेट्रो सिटी हं, आणि इंडियातलं फर्स्ट, हं. हे आपण तर त्याचा पाया रचलाय. पण ते साकारण्याचं काम, अस्तित्वात आणायचं काम हे आपल्या नेक्स्ट जनरेशनचं आहे. पण त्यांना आपल्याला इथं थांबवलं पाहिजे. परफेक्ट. सो हा पॉडकास्ट बघून जर कोणाला तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, तुमचं ऑफिस कुठे आहे? ॲड्रेस कुठे आहे? हे तुम्ही पब्लिकली अनाउन्स करू शकतात आत्ता. बेसिकली मी नाशिक डेव्हलपमेंट फाउंडेशन ही सेक्शन 8 ट्रस्ट आहे. हं, हं. कॅनडा कॉर्नरला आमचं ऑफिस आहे हं, आणि Instagramवर पण आहे मी नाशिककर हं, हं. आणि YouTube चॅनल पण आहे आमचं. हं, कळले. हं.
आणि त्यानंतर वेबसाईट पण आहे नाशिक -2.org. ओके. याच्यामध्ये हा पूर्ण विकासाचा रोडमॅप आपण त्यात ठेवला आहे. ओके. बेसिकली तो मार्केटिंगच्या दृष्टीने बनवला होता ओके. आणि Facebook पेज पण आहे. हं, हं. करेक्ट. पण थोडंसं फंडिंग किंवा बाकी गोष्टी कमी असल्यामुळे हं, हं. सगळ्या काही गोष्टी करता येत नाही. पॉसिबल. करेक्ट. बरोबर. तर मला कॉन्फिडन्स आहे की सिंहस्थाच्या आधीच हं. आम्हाला चांगलं फंडिंग मिळेल हं, हं. आणि याचा स्पीड वाढवता येईल. म्हणजे 14 मोठ्या मेट्रो शहरातून हं, हं. आम्ही LinkedIn थ्रू जो कन्सल्टिंग टीम तयार केल्या आहे, हं, हं. तर तिथून आपल्याला जास्तीत जास्त इन्क्वायरी तयार होतील हं, हं. आणि नाशिकचे स्टेकहोल्डर त्यांच्याशी जेवी पार्टनरशिप करून नाशिकमध्ये नक्की मोठ्या उद्योगांचा पाया रचला जाईल आणि नाशिक आपलं नक्की विकसित होईल. ग्रेट सर. खूप छान वाटलं. सो नाशिककर मी पण पर्सनली रिकमेंड करेल, की सरांना सरांचं जे हे विजन आहे, त्यात नाशिककरांची त्यांना खूप गरज आहे. नुसती पाठबळाची नाही, तर आर्थिक पाठबळाचीही गरज आहे. कारण की प्रत्येक गोष्ट करताना पैसा हा लागतोच. सो थँक सो मच सर तुम्ही आलात अर्बन डिजिटल स्टुडिओमध्ये आणि इतका छान तुमचा प्रोजेक्ट जो आहे तो एक्सप्लेन करून सांगितलं. तुमचं विजन काय आहे नाशिकबद्दलचं ते आम्हालाही कळालं आणि आमच्या व्ह्युअर्सलाही कळालेलं आहे. सो थँक सो मच सर.